बरोबर पकडा. हा फेका 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 धंबळ नाही खाली नाही पडू ते जरा घसरला होता मग फेका 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 बरोबर इथं गंजीवर लावतो मी. अरे बस झालं ना बस झालं ना. शिवला लय झालं ना आता हे नेणं सुचलं पाहिजे ना आपल्याला. तू काय राजा आपल्या डोका बैल बंडी आहे राजा डोक्यावर एवढं मोठं आंबाण्या लागते पकडलं की कळलं आपण ना राजा शिवलाला फालतूची बदला मिळून दे. कबू कायले काळजी करू राहिला तेवढी जाऊ द्या तोडून तोडू द्यायला काय आपल्याला काय करायला लागते. तू काही काळजी नको जाते बरोबर चुमड्या बनवून घेऊ डोक्यावर. बस उद्या तोडू दे ना तू आपण खाली असं म्हणून ठेव घरचे काय करतील थांब ना चुपचाप राहील तू थांबवून राजा तुला नाही समजून राहिलं. नाही एवढ्या आंब्याचं करतो काय म्हटलं घरी नेऊन एवढा आंबे आपण का एवढं लय झालं ना हे खराब होते ना पकला नाही तो आंबा. काय करतो मग गोष्ट आहे का आता हे बाय तू एक काम तू फक्त आंबे होते उतरी आंबे उतारी झाली आपण कधी एवढे जण नाही जाऊ पण दोघा जणांना बिलकुल 2 कट्टे टाकून देऊ. मार्केटात सपकन तिकडे गेले पट्टी वसूल एवढे कोण निवडायला बे आंबे थांब ना तोड तू थांब चुपचाप राहतो बाबा आता कट्टे सोय लावल्या 2-4 कट्टे पाहिजे आपल्याला. कट्टे तर माझ्याजवळ आहे मग नाही पहिले झाले 3 कट्टे आहे आपल्याजवळ 3 कट्ट्या जोगायच्या म्हणता. अरे काशीनाथ कसं किती टाइम तोडा लागेल आता. झाले वाटते लय मोठे आंबे तोडले राजा आपण आता झालं राजा इकडचं उरकून घ्या आता झालं असं ना म्हणा इथं किती इथं का पुरं का आंब्याची उतारी करून घेता यायची. मावली 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 चलते ना जेव्हा खाली आपल्या घरी पोकारा म्हण बस म्हणलं बस मग आपण घाली हळी ठेवायची चल दे बस गंजी लागली चांगली वगैरे बघ चल दे थोडं मुलाचा घाली करायला. हो नाही समजलं पाहिजे आपण घरी आंबे निवडायला का आपण का उतारीले घेतले काय. जाऊ द्या ना पायात बसेल ना ते त्याचं काय घाला लागते शिवलाला सांगितलं ना आपल्याला वर चढ तोड पायात बसून तो उतारी समजून उतारीच गेली आता आपण आंब्याची राहिला काय आंब्याले काय राहिला येले बस एकेरी आंबा राहिला आता आपण लय उतरायला आंबा या आणि पाहुणे झालं आता मी उतरून आलो झालं माझ्याकडे आंबे झाले सगळे. तुम्ही सारखे आता तुम्ही बाप्पांचं कमाल नाही एवढं करून बेनो करू ह्याच्या वाचले. अरे बाबा ऐक ना राजा ऐक ना शिवलाल बस झालं ना भरपाई करून द्याला का ना आपल्याला पुढे आंब्याची खायला राजा एक तर पहिले बदला माय पण लय झालं ना आता हे लय झाले म्हटलं आता उरको 3 कट्टे यावर म्हटलं आंबा झाला. हो रे झालं माझ्या काही झालं तेवढी गंजी लागली म्हणून. अरे यार उतरा रे उतर मावली उतर कशी ना उतर खाली उतर रे झुंबर उतर बस लय झाले आता बस हेच तर पेल झाली एवढी आंब्याची उतरा लवकर खाली. अजून तोडतं तू म्हणशील तर सांग पुरं इकडे डांग आहे अजून एक लग काय आंबे आता कसं झाला मोठे बा आता माय उरकून गेलं म्हणून म्हटलं हे पोट्टे कधी मागा लागले याचं कधी उरका लागते बरं. हे माय मागं लय लागलं येणं काल मायावर घेरा टाकला. मग मी विचार केला आता कोणाला पकडा मग म्हटलं चला बा मोठे बालेच पकडा. तर म्हटलं तुम्ही फक्त याच्या बुडायला आहे ना बरोबर समजावून सांगा. हो ना मला तुझ्या भरोसा नव्हता की तुझ्या मारुती तुझ्या होईन म्हणून पण ते आता कसं योग आला तुझ्या आता मी करालो याच्यात राजा तरबेज आपल्या याच्यात समजा एक शांताराम आहे कोण दिला आहे माया असं म्हणणं आहे का मायापेक्षा जर इले जर हाताशी घेतलं असतं तर ते बरोबर योग आणते. आता असं आहे मोठे बा मी असं म्हणून राहिलो जर आम्ही म्हटल्यापेक्षा तुम्हीच म्हणणार त्याला म्हटलं चालते कंदिलाबाले म्हटलं चालते शांताराम भाऊले म्हणा असं एकदम आम्ही जर विषय काढला तर ते जर अलगच वाटत म्हणून म्हटलं तुमच्याजवळ जमलं तुम्ही जर त्याचे कानं भरून द्या. अरे माय पाहिजे बा माय कधी एकदम नका सांगू मा बाबाले मग यायचं झालं मग मा बाबालेच वाटते का आपल्या पोलाचं करून द्या म्हणून यायचं ठेव जा आकली म्हणता माय मोठे बा माय नका ठेव एकदम माबुडाने ठेवून झिलपीचं टेम्पल घेऊन माग काम ना काय लावले म्हणून ते म्हणून म्हटलं पहिले यायचं उरकू द्या 4 जणांचं मग माया लावजा. अबे थांब ना भाण्या घे ना उरकून गाड्या बरोबर नाण्याची यात्रा निघते ना पुढं अटकून जाशील ना थांब ना नाव थोडी सांगणार थांब ना चुप्पच ना घे ना आला तर योग. हो 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 बरोबर आहे आम्ही विचार केला त्या दिवशी झालं तर अशात बसलो होतं एकाच भांडवात घेणारे पट्टे उरकू ना खर्च वाचते सगळंच वाचते अशी आयडिया देऊन देतो ना सामूहिक विवाह करून घ्याले को मग मीच जसा देऊन देतो नेटा अजून थोडे लाईनीचे पट्टे असं तेच उरकून घ्या काय 2-4 होऊन जाते असं म्हणतो मी 2-4 खेळा मिळून जर एखादा सामूहिक विवाह केला ते होते असं दिमागात टाकणार मग मी त्याच्या. हो कसे करणार काही करा मंदिरात हार टाका काही करा पण येईल कोणी 2चे 4 करा याच्या म्हणजे कसं संगभंग सगळे बरोबर आहे गोष्टी करायला हे कसे आता हे मायावर सुटून पडवायला मला म्हणजे तुझ्या घेतलं राजा उरकून तुझ्या याच्यानं आम्ही पुढं नाही जाऊ म्हणे आता तुझ्या घेतलं उरकून तू आमचा काही विषय निघून राहिला म्हणून म्हटलं मोठे बा जरा लवकर उरका यायचं काम. बुडीले बरोबर समजावून सांगा फक्त मोठे बा तुम्ही एकटेच सांगा बुडीले बुडी ऐकन तुमचे बुडीले मला जरा तुला हाताला चटके घेतले लागून आता बुडी काय बुडी हरकली जाय पण भेटूनच घ्यायला ना पोरी माझ्या बुडीनं लय 2-4 जणांनी म्हटलं का नाही म्हणते काय पण पोरी भेटल्या पाहिजे ते पाहिजे आता जमलं पाहिजे. हो ना तोच तर मोठा गहन प्रश्न आहे राजा
आता ते कसं शांताराम लेन याला कंदिले पकडतो हाताशी, मग त्याच्यासंग बोलतो हां, आणि मग तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे मारते? बस जमलं. मला फोन करून सांगा तुम्ही. हां, मी येतच नाही तर उद्या चक्कर मारतो. बरं झालं बा तुमच्यासारखे गावात लोक आहे, नाही तर काय कुठं जा आणि कुठं काय नाही जा नाही. आमच्यासारखी तर घुसमट झाली असते. पाहिजा मोठे बा, पहा लवकर घ्या उरकून. जाऊ ना रे मोठे बा, करते बरोबर समजलं मोठे बाले. आता आलं ना मोठे बाच्या ध्यानात. बरं झालं मोठे बाले, आता झेलाच लागत नाही. हा पाहिजे मोठे बा, काही सामान गिमान लागला, तंबाखू चुना गिना काही लागला, पाणी गिन लागला तर सांगाल जा आणाले. मी मले हा ते कसं आहे, ते पहिले आम्हाला चाट बसली आहे ना, मार्केटात बोलावते व्यापारी पैसा त्यांच्यात घुमवते. म्हणून म्हटलं मग पोरगा म्हणे गावातूनच द्या म्हणे, बाबा जाग्यावरून टरबूज द्या म्हणे, लागून 2 रुपयानं कमी द्या म्हणे, नगदी द्या म्हणे. म्हणून म्हटलं आम्हाला नगदीच पाहिजे. तसं नाही ना आबाजी, सगळे लोक सारखे असते का तुम्ही सांगा. आता आम्ही तसे नाही, आम्ही त्याच्यातले नाही. आम्ही पहिले पगड देऊन टाकतो बा. आता कसं आहे, तिकडे दुसरा माल घेतला आम्ही, आता चलता तुम्ही बोलावलं म्हणून. नाहीतर कसं आहे, आम्ही पहिलेच नगदी पैसे घेऊन निघतो. तुम्हाला काही त्रास नाही होतील. पापा भरोसा असं. आता टाली तर भरली आम्ही. टाली भरली. आता तुम्ही सांगा कसं करता, तर नेऊ का नाही नेऊ. हो ना, बरोबर आहे तुमचं. पण कसं आहे, इकडे आता ओळखी नाही ना तुमची अशी आपल्या सांग जास्त. तुम्हाला ओळखलं असं काही विषय नव्हता. पोराचा फोन नाही लागून आला आता. म्हणून म्हटलं का नगदी द्या ना बा. तुम्ही पहिले मला म्हटलं असतं उधारी बा, तिकडे गेल्यावर देतो पैसे, तर मग माल नसता तोडू दिला. लय टाइम लावून आले रे मामा रे. किती वाडकोर तर थांबा लागेल इथं म्हणा. काय जमून न्यायला का तुगा घाशात नसन फसून राहिला मामाच्या बरोबर. मामा आता माहित आहे कसं चाटेला येतं पा, बरोबर म्हणत असन उधारी ठरवू द्या, हे करू द्या, ते राहू द्या, चोपड्या गोष्टी करत असन. घेतेच बुड्याला बरोबर उतरवते ना गेरात. पाय ना मामा माल तोडल्यावर मामा ठेवते तरी का तो, आता बुडा तरी ठेवते का माल. तेच चालू आहे त्याचं घासपीस. आता तोडल्यावर कुठं जाते. बरं मग कसं करता मग तुम्ही सांगा आता. आबाजी तुम्ही सांगा. म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर मी खाली करून देतो माल. कसं आहे आम्हाला कधी सीधं चालणारे लोक आम्ही नाही अन्नी नाही डुबत बा कोणाची. तुम्ही म्हणत असाल तर खाली करून टाकतो बा. आता कसं करता, आता इलाज नाही. जाऊ द्या, आमची तोडाची मजुरी गेली. अरे नाही, मजुरीचा काही विषय नाही. आता मजुरी काय आहे तुमची मजुरी, पण इकडे माल पडला नाही ना. आता वक्तात कुठं पोरवं गेलं तिकडे गावले. आता माल पोराचा फोन नाही लागून आला. माल मी कुठे ऐकणार आहे. म्हटलं बा तुमचं काय कसं करावं, कसं काय. मी काय म्हणलो अर्धे पैसे द्या, अर्धे म्हटलं लागन तर बा तुमच्या मार्केटाचा द्या. हां लागन तर मीच येतो तुमच्या टालीवर. असं चालते ना, अर्धे जागेवर द्या, मग अर्धे तिकडे द्या तुमच्या मार्केटात. चला अर्ध्यावर तर आलाच. आता काय अर्ध्याचा खेळ आहे. नाही बरं नाही. आता कसं आहे, आपला जर पहिले भाव काही ठरवलं असता पहिल्या दिवशी, तर मग काय अर्धे का पुरेच पैसे आज दिले असते, उद्या नेऊन तोडला असता माल. असं काम आहे आपलं. तर नाही आता तुम्ही म्हणता अर्धे, पण दिले असते मी. भरोसा असेल तर तुम्ही एक काम करा, चला टालीवर चहा घे प्यायला उतरवलं का बाद तिकडे खो मेरे बाई टाली घेऊन बाद देतो रपू चक्कर बुड्याले. तुम्ही एक काम करणार, तुम्ही चलणार मग टालीवर. काय असेल तर आमचं कमिशन काढून घेईन, उरलं तुम्हाला देऊन द्या. आपला जो भाव ठरला त्या चला. काय तसं आम्हालाच नाही जमत ते आडवं तिडवं. का हे बरोबर आहे नाही. हा काय टालीत बसून जाणार आणि तिथून जागेवर माल घेणार. मग काय तर बरं ठीक आहे, तसं करा मग. हा चलते मग. चला आता तोडला माल, मी येतो टालीत येतो तुमचे. हां माझे पैसे मला देऊन द्या बा, तुमचं तुम्ही पाहिजे. ठीक आहे. हो तेच म्हणून राहिलो मी. चल ना तुम्ही तिकडे देतो. चला झोरा गिरा घे जा जरा पैसे लिहा. जरा पगई नोटाचं काही सांगता नाही, 10-10च्याच नोटाचं बंडल नाही द्या व्यापाऱ्यानं. म्हणून म्हटलं चला रे भाचे, चला काढा ट्रॅक्टर. मग मलेच चालवा लागते. चला. असे उलटे धंदे नको करत जाऊ ना. काही लावून देता निरा. त्याला त्या देवलाले पाठवून सौदा घेऊन घे, पैसे घेऊन घे. 500ची नोट दिली त्याला, सामान सौदा दिला, फोन नाही उचलत. हे राजा शांताराम निरा काही आपले धंदे करणं. फोन कोण नाही उचलत त्या दिवशी. अरे कसं का मग, मी गाडीवर होतो त्याच्यात कसं गडबड होती मामांग. बरं झालं ना, दिलं ना. चांगलं बोललं झालं ना आपलं फोनवर. काय गणेश सांग ना, यायला जरा शरबत वगैरे 5,000 जा बरं. थंड डोकं ठेवता जरा, ऊन लई तपून राहिली. कूलरच्या अंदर बसत जा. इकडे तिकडे हिंडत जाऊ ना. काय तुम्ही फालतूच्या इकडे तिकडे हिंडत राहता, डोकं घेता गरम करू. स्वतः मी सांगतो त्या फिरतात आहे, बाटल्या शिजा पडल्या थंड्या नाही म्हणते. साखर असते त्याच्यात, शुगर आहे. मग म्हणते तिकडे जमत नाही, फिरजाचं पाणी थंड पाणी जमत. राजनाथला पाणी आण. काय मी काय सांगणार आहे गोया चालू आहे बस. मग हिंडून राहिली इकडे तिकडे. दुपट्टा नाही वाटत बाबा कानाले.
नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे गणेश त्याचं. हां, त्याच्यापेक्षा लिंबू लिंबू असतेच ना घरी, नाही लिंबू सरबत आणत जा रोज त्यासाठी. जाय गणेश घेऊन ये. हां, 3 गिलास घेऊन ये मस्त बनवून लिंबू गिलाला. बैले सांग, सरपंच बैले. हां, सरपंच साहेबांना सांगितलं म्हणा थंडगार पाण्यात टाकून मस्त. हां, जा घेऊन ये. हां, तिथपर्यंत बसतो आम्ही. नाही ना, तू कसा आहे, तू शेकोडच ठेवतो. तुझ्यासाठी तू लोकायला सांगून राहिला नाही. तुला माहीत आहे का, सरपंचाच्या घरी जाय आणि लिंबाचं सरबत घेऊन ये. मा घरी म्हटलं तिकडे शेव्यान त्या कुरयान पापय करणं चालू आहे. तिकडे घोरात घोर आहे. 2 टाईमचा भाकर भेटणं हेच तर आता कठीण झालं ह्या टाईमात. आणि तू आपली झाकून राहिला. त्या घरून गणेश याच्याच घरी जाय बरं, शांतारामच्या घरी जाय. तर शांतारामनं सांगितलं म्हणा सरबतच्या 10-12 गिल्लास. बस बर. हा नाही नाही, इकडेच बाबा निरा पाय टाकायला जागा नाही याच्या घरात, सरपंच साहेबाच्या घरात. इकडे निरा काय काय होतं, पापडा होय तर कोकड्याच्या शेवया आहे बाबा घातल्या, कोकड्याचे चिप्स पुरा अंगण त्याचं भरून गेला. मग चालू आहे त्याच्या घरी. हा, मी एक काम करतो ना मग शांताराम भाऊ तुमच्या घरी जातो, एक रसनाची हे डब्बी घेऊन जातो. हा, पाकिट याच्यात घेऊन येतो बनवून. अरे माझ्या घरी तेच गता आहे ना, माझ्या घरी एक पाहुणे आले आहे. हां, बस तू राजा पक्का चला झाला, बस सरपंचाचा पुरा पक्का चला झाला राजा तू गणे. हां, म्हणते ते घासते ते काय म्हणजे उगायचं तसं. बस बस रोजा बा आपला थंडी पाण्याची बाटल का, बस पाणी 5-10 थंड त्या फिर जातलं बस तेच लय होईल. आता कसं आला बरोबर आहे. काय रे 5 त्याला थंड पाणी मोठा चालला होता. आता कठीण काम आहे ना बाबू. वाहून होतं काय म्हणते आता व्हिडिओ चालू झाला आता आहे का, रोजचे चालू करायचे केले का म्हटलं आता. पाहुणा आता चालू झालं ना. आता पाहुणा फुल जेवढे पाहुणे तेवढ्या लायका झाल्या. लाईक चालू केल्या लोक आहे ना का, मग आपले बिलकुल टाईम नाही तो व्हिडिओचा. टाईम म्हणजे टाईम बिलकुल 4 वाजता नाही तर संध्याकाळी 7 वाजता. नाही ते होतेच ना बरोबर, ते आता चालू होतेच ते, काही विषय नाही आहे. चला आणले गणेश पाणी आण. काय राजा बेजाई ऊन तपूर राहिले राजा. हा शांताराम काय ऊन तपूर राहिले का, बापरे बाप आले का, भयानक का बापा, खतरनाक ऊन आहे चालू झाला यंदा. हो ना, भयानक ऊन आहे. काय ऊन नाही तर पण बापा बाबा भयानक जनावर लहान लहान लेक, काय मोठं बेकार काम झालं. चला येतो मग मी. चला हा, आता जरा म्हणजे उन्हीचं नाव घेतलं तर मला जरा एक काम आहे, उन्हीचं जिवारींची. अरे बापरे, आहे ना मी राहत नाही का. अरे देतात भाऊ, हे गाडी राहायची तरी जायच्या दिवस मला. ते काय झालं, ते गलबते आहे ना, ती गाडी राहायची खराब झाली, चालले त्याला द्यायची आहे. हा, घेऊन जाऊ का. काय राजे काय लक्ष्मण, ते गलबत्यासारखी माझी गाडी झाली आहे म्हटलं. हे पा तुला दिसली का, सायकल घेऊन जा बा, सायकल आपली चालू आहे पण ते गाडीचं का नाही पुरं इंजन खोललेलं आहे. तिचं तू पाय ना खालून तिला काय ते कसं झालं, ते मॅकॅनिक आला तो माझ्या साया, त्यानं का नाही काही काम नव्हतं, बसला का खोलत पुरे इंजिन त्यानं झालं. ते काय कसं करायचं, उभी आहे ते काही जमून नाही राहिलं त्याच्या तार. काय साया बंदी चौकात राहते नाही मग, साया नाही केला काही म्हणा तुमच्या गाडीचा. आता कसं करा, ते याटून पाठवा लागेल मग. काय नाही जेवतो भाऊ, काय म्हटलं गाडी चालू आहे तुमची, त्याला होते जरा पेट्रोल टाकून दिलं असतं. ते गलबत्ते ठेवले का बोलते मॅट करू राहिले मला. बरोबर, आता सायकल थोडी जमणार आहे त्याला. पाहिलं गाडी सुधरून घ्या ते सायाच्या हातान डबल. काय राजा तुला कसं सांगू रे, काय लक्ष्मण कसं समजन तुले, कधी असं समजन. अरे मन आहे ना ते, घर में नहीं होना साला आणि खेत में नहीं होना नाला. पाय तुला काय पटते तर पाय. चल आता चल, मला जरा ते गदे आणा लागते, ते नदीच्या काठावर गेले तिकडे अजून लांब चिल्ले का पोट्टे हानो ते द्यायले इकडे तिकडे. म्हणून जरा येतो मी जरा. बरं झालं तू मी नसतो भेटलो तुला आता. पाहिलं बा गते नाही द्यायला पुरं नाही गती तिकडे कुठे घेऊन जा. आता एखादून जाईल पाहतो तुम्ही काय करायचं होतं त्याला का गलबते कधी ते लय मॅट केलं मला तसंही. आता त्या देण केलेस तर हन्यासून आणलं ते ना, देणके सारखा माणूस त्याला सारखा नाही करू शकून राहिला. आता काय तुझ्यासारखा माझ्यासारख्याचा गुजारा लागा ना. देण केलेस तर हन्नावून आणलं तो, आता मारत्या काय मी काय करते काय नाही कसं त्याचं. बरं झालं तो तर जरा समजदार भेटला म्हणून बरं झालं, नाही तर काय करत होतो या देणक्याचं. अरे काय त्या माहीत मागं त्याला नाकात लावून तो काय खाले फारण भुईले बाहेर तो झाला. सस्ते तेवढे माग पडून राहिले मला ते. आता काय कसंच करा, माणसाने भेटत नाही म्हणून टिकवा लागून राहिलं. काय करा, हॉटेल लेणे जास्त माणसं राहत नाही. अरे गलबते विचारून पा पोट्टेले तसा टाईम आहे असं काही लगन गिगन कोणा गावात लगन गिगन आहे का विचार पडेल. हो ना, मी तेच माझ्या दिमागात आलं होतं ते. अरे बाबू लेकरो का रे, तुमच्या गावात लगन गिगन आहे का कोणाचं आता एवढ्यात. हो भूक लागली काय, हा भूक लागली वाटते म्हटलं. नाही राजा लगन असतं तर सांगितलं असं तुम्हाला. आज तरी कोणाचं लगन भाकर हे आणून देतो बा घरून, जास्त भूक लागली असेल तर.
अरे बापरे, यानं तर लयच मोठा पचका केला माणसाचा. अरे बाबा, आम्ही राजा जेवासाठी नाही म्हणलो रे, आम्ही आचार्य आहे म्हटलं, कुक आचार्य आहे म्हटलं, आम्ही उत्कृष्ट आचार्य आहे. कोणाचं लग्न घेऊन असेल तर आम्हाला म्हणजे स्वयंपाकाचा आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतो, त्यासाठी विचारलं. दुसरं काय जेव्हा घेवायचं काही नाही आमचं, आम्ही हॉटेलात असतो का आपल्या लक्ष्मण भाऊच्या. म्हणून म्हटलं कोणाचं लग्न घेऊन असं सांगा. आम्ही तर तरसलो, आम्ही पाहून आलो भिन 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 भिन. लग्न कधी झुटते आणि कधी झुटते तर तुम्ही आम्हाला म्हणून उपाशी गेला. राजीव काका, आम्हाला तर आम्ही तरसलो, कधी होते आमच्या गावात लग्न, कधी नाही होत, कधी जेवायला भेटते. ना पोट्टे पडले आमच्या गावात. बमात नाही ना पोरत पोरा असं त्याला पोरी गिरे सांगा. बात लग्नावर कधी ते नावं घेऊ देतो, मग तुम्हाला लागत सांगा. काय राजा, म्हणजे हे तो बोलतच झालं. पण लगन तुम्हाला जुळले गिल्ले आहे का रेडीमेड तर सांगा. जुळले असेल तर मग आम्ही तिथे जातो. जुळले नाही आहे हो काका, जुळले नाही आहे, पण हाय घरच्या लाईनीत आहे 4-5 जण पोट्टे. जुळले गिल्ले सांगतो. आमच्या इथं ते मामा लुटेर येत असते म्हटलं, स्पेशल आचारी आमच्या गावचे मामा लुटेर. त्याचा स्वयंपाक म्हटलं आमच्या गावाला आवडते. बम तेल असते म्हटलं, तर्री एकदम तर्री असते बंबाट. गोड गोड बुंदी करते आहे ना सांगे. म्हणून त्याला सांगते आमच्या गावात टमाट मस्त भाजी करते ते. तर त्याचा हात नाही पकडत कोणी, त्याच्या त्याला स्वयंपाक भेटते कोणाचाही आमच्या इच्छा. असं म्हणजे मामा लुटेर इथंही फेमस झाला मग. नाही चला मग आता बाबू आमच्या हातचा स्वयंपाक घेऊन जेवायला लावतो, मग सांगतो कसा तो मामा लुटेर हातचा स्वयंपाक आहे ना आमच्या याचा. मग देणकेचे जवळ म्हटलं, देणकेचे आम्हाला ओळखलं नाही काय, देणकेचे जवळ ओळखलं ना तुम्हाला. कोण नाही ओळखत तुम्हाला, तुमचं सगळा परिचय आहे आम्हाला. काही विषय नाही, ठीक आहे. तरी चर्चा करून पाहू आम्ही. सांगून पाहिजे जुळलं गिळलं आला आयोग पोट्टेचा आला तर येऊन जाईल. बापरे, यायचे नाही वाटते. चला 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 चला, चल